नमस्कार, एसपी टीव्ही न्यूज मी स्वागत करत आहे. मी सदाशिव पवळ बीडमधून. सध्या आता काय स्वतः ते सांगतात ताई, त्यांच्या मुलाचा हे झालेला आहे, अपघात झालेला आहे. काय सांगतात त्यांच्या तोंडावरून आपण ऐकू. मॅडम, तुमच्या मुलाचं हे झालेलं आहे, तुमचं नेमकं इथं जे बसण्याचा उद्देश काय आहे? मी राधा कैलास फुले. तर माझा मुलगा बीडवरून येत होता. तर आई वाटेतून गॅरेज पासून निघला होता. त्यांनी मग जाणून बुजून काय ऍक्सिडेंट केला, कसा केला मला काही कळत नाही. पण ह्याचा तपास आम्ही बीड पोलीस स्टेशन दिला. पण पटांनी ह्याचा काही शोध लावला नाही. मला ह्यांनी गाडी ड्रायव्हर असा पकडला पाहिजे. असं होतं एवढ्या 2-4 दिवसाच्या आत तपास लागला पाहिजे. नाही तर 15 ऑगस्ट दिवशी कलेक्टर ऑफिस. जर निकाल नाही लागला तुम्ही काय करू शकता तिथं कलेक्टर ऑफिस पाशी 15 तारखेला? आत्मनिदान करू शकतो. पण मला हे मुलांचा माझ्या पत्ता लागला पाहिजे, गाडीचा आणि ड्रायव्हरचा. जाणून तुमच्याकडे काय व्हिडिओ वगैरे काय सापडलेत का काही? हा व्हिडिओ येतं, कॅमेरे फुटेज येतं, फोटो येतं, सगळे आमच्या. तुम्ही ह्याच्यावरती काय सांगणार आहे? तर ह्यांच्या मुलाचा तिथं हे जाणून बुजून हे झालेलं आहे का? नेमकं ह्याच्यावरती तुम्ही काय बोलणार आहे? 9 फेब्रुवारीला गणेश घोल्याचा ॲक्सिडेंट झाला म्हणतो. पण तो ॲक्सिडेंट आहे त्या जाणीवपूर्वक कुणीतरी कोणाच्या सांगण्यावरून किंवा त्याचा घातपात करण्यात आलेला याची चौकशी झाली पाहिजे. आणि गणेश घोल्याच्या कुटुंबियांना न्याय दिला पाहिजे. गाडी आहे, ट्रक आहे, हायवा आहे, ड्रायव्हर दिसतो आणि त्या करण गॅरेजच्या CCTV फुटेज आहेत, रस्त्याला CCTV फुटेज आहे. पण याच्यामध्ये पठाण ग्रामीणचा तपासी अंमलदार याच्यामध्ये त्याचा बराच काही रोल दिसतो. त्यांनी तपास पूर्ण केलेला नाही आणि त्यांनी तपासामध्ये सगळे त्यांच्याकडे पुरावे असताना बी त्यांनी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. तर आमचं मागणी आहे पठाणवर गुन्हा दाखल करा आणि पठाणला सुद्धा त्याच्यामध्ये निलंबित झालं पाहिजे. आणि गणेश घोलेच्या मारेकरांना तात्काळ अटक केली पाहिजे आणि त्या हायवा ट्रक जप्त झाला पाहिजे. नाही तर 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी गणेश घोलेचं कुटुंब व मी जिल्हाधिकारी कार्यालय समोर आत्मदहन करू आता प्रशासनाला मी इशारा देत आहे. आणि याची नवनीत दावत एसपी साहेबांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेण्यात यावी. नमस्कार, एसपी टीव्ही न्यूज मी सुस्वागत करतो. सिरीज नाही